पालघर जिल्ह्यातून जात असलेल्या मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामाला सध्या वेग आला असून या महामार्गाच्या उभारणी करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांकडून जिल्ह्यातील महसूल मोठ्या प्रमाणात बुडवला जात असल्याचं वास्तव आता समोर आलंय। पालघर जिल्ह्यातील पालघर डहाणू विक्रमगड या ठिकाणाहून सध्या महामार्गाच्या माती भरावासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात आहे। मात्र हे उत्खनन केलं जात असताना कमी रॉयल्टी घेऊन जाणीवपूर्वक महसूल बुडवला जात असल्याचं समोर आल्यानंतर आक्रमक झालेल्या मनोर दहिसर या परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरत अवैध वाहतूक विरोधात एल्गार पुकारला। तसंच अवैधरित्या अवजड वाहनांमार्फत ही वाहतूक केली जात असल्याने पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून महसूल विभागासह आरटीओ आणि पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने जाणारा ट्रक स्थानिकांनी दहिसर नाका येथे रोखून धरला। यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या महसूल विभागाने या अवैध वाहतुकीवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी देखील ही वाहतूक कायमची बंद करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे। या ट्रक थांबवण्याचा एकच उद्देश आहे का जवळजवळ ती रॉयल्टी आहे 6 ब्रासची आणि गाड्या भरल्या 10.5 ब्रास। रात्र दिवस या ठिकाणी गाड्या चालतात। शेड्यूल एरिया आहे, पेसा ऍक्ट आहे आणि पेसा ऍक्ट मध्ये हा गावाला अधिकार दिलेला आहे, तरी सुद्धा शासनाची फसवणूक करून या GR वाले असेल, मांटो कार्गो असेल, अनेक या ठिकाणी गाड्यांच्या रात्र दिवस चालू आहेत। माणसांची दैनादय केली जाते। ओव्हरलोडच्या गाड्या बाजारमधून आणल्या जातात। विद्यार्थी त्या ठिकाणी जातात। विद्यार्थ्यांच्या पण डोकीवर हे काही माती पडलेली आहे, छोटे छोटे दगड सुद्धा पडलेले आहेत। आता आपण समोर बघतो ह्या गाड्यांचं ओव्हरलोड अशा वाईट पद्धतीने आहे आणि साध्या गाव पातळीवर जो याच्यामध्ये आमदार निधीतून, खासदार निधीतून, जो शासकीय निधीतून जो काही निधी येतो तोही रस्ते हे लोक खराब करतात। कुठेही आज बोईसर पालघर म्हणा किंवा मनोर हा पालघर रोडचा म्हणा, छोटे छोटे हे खड्डे पडल्यात, ते पण खड्ड्यांकडे हे दुर्लक्ष कोणतीही कंपनी लक्ष देत नाही। आणि आमचं एकच उद्देश आहे, भूमिक्षण आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून स्थानिक लोकांचं रिक्षा असेल, ट्रक असेल, टेम्पो असेल, अशा ठिकाणी थोडंसं जरी त्यांना डाऊट आलं, त्यांच्या ठिकाणी मोटरसायकली पाठवतात, 4 व्हीलर पाठवतात आणि कुठे पाठलाग करून त्यांच्या गाड्या अडवल्या जातात आणि तातडीने त्याच्याकडे फाईन मारली जाते, दंड वसूल केले जाते। परंतु रात्र दिवस शासनाच्या समोर, शासनाच्या डोळ्यासमोर एवढ्या मोठ्या प्रमाणात या गाड्या जातात। शासन दुर्लक्ष का करते? काय यांचं साटेलोटा आहे का? पोलिसांचं साटेलोटा आहे का? महसूल खात्याचं साटेलोटा आहे का? म्हणजे आम्हाला एवढा हा प्रश्न पडतोय का GR जी कंपनी, मांटो कार्गो कंपनी, का हे काय कोणाच्या बापाची आहे का? आम्हाला तुम्ही कुठेही जा, शासनाला योग्य तो महसूल मिळाला पाहिजे। स्थानिक लोकांच्या रस्त्याच्या ठिकाणी वापरतात तो रस्ते झाले पाहिजेत आणि ओव्हरलोडच्या ज्या गाड्या आहेत हे तातडीने बंद झाल्या पाहिजेत। ह्या जर बंद नाही झाल्या तर भूमिक्षण आदिवासी एकता परिषद तीव्र आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही। त्या गाड्यांमध्ये आता सगळ्या गाड्या चेक केल्या, त्याच्यामध्ये रॉयल्टी आहे, परंतु रॉयल्टी आहे त्यांची 6 ब्रास आणि त्यापेक्षा जास्त माल त्याच्यामध्ये आहे। तर अतिरिक्त जो माल भरलेला आहे त्याच्याबाबत त्यांच्यावर अनधिकृत दंड लावून त्यांना तो जमा करण्यासाठी त्या तहसील कार्यालयात जमा करत आहेत गाड्या। कारण आपल्या हद्दीमध्ये नाही, वाडा तालुक्यातून तिकडनं गाड्या भरून येतात त्याच्याबाबत सविस्तर तहसीलदारांशी विचारून